स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आमच्या घरी आहे सत्यनारायणाची पूजा। तर दरवर्षी श्रावणात ही पूजा असते। तर ह्या वर्षी म्हटलं फुल ब्लॉग बनवते आणि सकाळपासून कशी तयारी केली ते ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेन। तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघ। तर आता वाजले सकाळचे 10 आणि माझ्या पुरणपोळ्या हे बघा तयार आहेत। तर सगळ्याच म्हणजे जास्त लोक नाही बोलवली, घरगुतीच असते पूजा दरवर्षी। तर ह्यावेळेस थोडेसे नातेवाईक वगैरे शेजारचे वगैरे बोलवल्यात। तर पुरणपोळ्या झालेल्या आहेत आणि इथे मी चवळीची भाजी करणार आहे। तर चवळी भिजत घातलेली आहे आणि आता मी जाते पूजेचं साहित्य, हार, फुलं वगैरे आणायची आहेत। तर मी तिकडे जाते। चला तर आता माझं दुपारचं सगळं झालं आहे, खिचडी वगैरे सगळी मुलांना केलेली। आणि आज आपला जेवण काय बनवलं तो व्हिडिओ आला नसेल कारण की खूप धावपळ आहे। आणि आता वाजलेत 2 आणि मी करते जेवणाला सुरुवात कारण की भटजी येणार आहेत 4 वाजता आणि मग त्या तोपर्यंत माझं प्रसाद वगैरे व्हायला पाहिजे। तर सगळा ओटा वगैरे मी क्लीन केला आहे, जी भांडी लागत आहेत ती सगळी स्वच्छ केली आणि आता जेवणाला सुरुवात करते। आता मी झाली आहे रेडी, सगळं आवरलं आहे, मी तुम्हाला दाखवते। आता मी सगळी पातेली वगैरे खाली नेलेत कारण की आमचं हॉल वगैरे खाली आहे। तर पूजा तिथेच असणार आहे। तर माझ्यासाठी ठेवला आहे चहा आणि माझा सगळं आता इथे स्वयंपाक वगैरे करून सगळी पातेली वगैरे मी खाली नेलेली आहेत। आणि इथे आहे ही बघा भाजी, चवळी, वांगा आणि चवळी, वांगा आणि बटाट्याची भाजी आहे। आणि नैवेद्यासाठी मी दुसरी भाजी केलेली आहे कारण की वांगं खात नाहीत। तर अजून काय काय मी केले ते दाखवते। ओम संसृष्टं धनमुखजं समाकृतमस्मभ्यं दत्तां वरुणश्रवन्युः प्रियं दधानार्दयेषु शक्रवक्परारितासु अपनिलयन्तां ओम। दरवर्षी श्रावणातच आम्ही ही पूजा करतो कारण की माझ्या मुलाचा वाढदिवस असतो श्रावणात ऑगस्टमध्ये। तर त्याच तारखेला कसं नेहमी शक्य होत नाही, म्हणून मग ज्या दिवशी सुट्टी असते तेव्हा पूजा घालतो आणि शक्यतो त्याला पूजेवर बसवतो। कधी कधी आम्ही बसतो, कधी कधी त्याला पण बसवतो। तर आज जवळजवळ 19-20 वर्ष होत आली। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। तर हे आमचं खाली किचन आहे। तर हेच आमचं मेन किचन आहे आणि वर आपलं रेसिपी वगैरे करण्यासाठी ते किचन आहे। तर आता सध्या त्याचा वापर जास्त होतो। तर इथे काही कार्यक्रम असलं तर इथे मग होतं। तर जेवणात मी काय काय बनवलेलं आहे ते दाखवते तुम्हाला। आणि इकडे केलेलं आहे बघा प्रसाद केलेला आहे, वरण, खीर, फोडणीची मिरची आहे, पुरणपोळ्या, ह्याच्यात लोणचं आहे आणि सध्या नैवेद्यापुरती मी भात केलेला आहे। इथे देवासाठी मटर, फ्लावर आणि बटाट्याची भाजी केलेली आहे नैवेद्याची कारण की आपण पाहुण्यांसाठी चवळी, वांगा, बटाटा केलेला आहे ना। तर मग नैवेद्याला वांग चालत नाही म्हणून ही वेगळी भाजी केलेली आहे। इथे आळूवडीचे रोल आहेत। तर आता मी फ्राय करायला घेईन थोडा उशिराने, म्हणजे पूजा होत आली की। आणि पापड तळणार आहे आणि इकडे भाजी आहे। चवळी, वांगा आणि बटाटा। दीपोऽयं प्रतिगृह्यतां श्रीलक्ष्मी सहित सत्यनारायण देवताभ्यो नमः। नीराञ्जनदीपं समर्पयामि। नैवेद्यं गृह्यतां देवं भक्तिं मे जलाङ्घ्रो ईप्सितं मे वृन्देहि परत्रञ्जपराङ्घ्रिं शर्कराखण्डखाद्यानि दधिक्षीरघृतानि च आहारम्।
रात्रीचे 11:30 वाजलेत आणि पाहुणे वगैरे सगळे गेलेत. खूप थकलो आहे, तर तुम्हाला दिसतच असेल. तर इथे मी माझ्या ब्लॉगचा एंड करते. मधलं मला बरंच काही शूट करता आलं नाही, प्लीज रागवू नका. जेवढं जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.